नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक नवीन फॉरेन्सिकचा टॉपिक पाहणार आहोत, ज्यावर 2 मार्क तुम्हाला नक्की असतात. 2021 मध्ये देखील या टॉपिकवरती प्रश्न आलेला आहे. उत्खनन हे टॉपिक आहे, म्हणजे शव उत्खनन हा जो काही टॉपिक आहे तो महत्त्वाचा आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला प्रोसेस आणि काही फॅक्च्युअल माहिती लक्षात ठेवायची आहे. त्यावरीलच प्रश्न असतात, वेगळं असं काहीही असत नाही. आणि या टॉपिकचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, काही कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल मुद्दे तुम्हाला योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याबाहेर वेगळं असं तुम्हाला काही पडणार नाही. जास्त वेळ न घालवता आपण टॉपिकला सुरुवात करूया. उत्खनन म्हणजे काय, व्याख्या जर करायची झाली तर कॉमन हे सर्वांनाच माहिती आहे. शव उत्खनन म्हणजे काय, तर कायदेशीर चौकशी करण्यासाठी किंवा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आधी पुरलेला जो काही शव आहे किंवा जे आधी पुरलेला मृतदेह आहे तो जमिनीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे काय, शव उत्खनन होय. शव उत्खनन. आता हे कायदेशीर तरतूद काय आहे मग, तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता जो काही नवीन कायदा आहे, जो आता CRPCला त्या कायद्यामुळं तो CRPC आता रद्द करण्यात आला आहे. आणि तो जो काही कायदा आहे BNSS 2023च्या कलम 196(4) मध्ये यासंबंधी शव उत्खननासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. मग शव उत्खनन करण्यासाठी कोण परवानगी देतं भारतामध्ये, तर शव उत्खनन करण्यासाठी केवळ कार्यकारी दंडाधिकारी जे आहेत, म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी तेच मान्यता देऊ शकतात. तसेच जिल्हा दंडाधिकारी असतील किंवा उपविभागीय दंडाधिकारी असतील, म्हणजे DM आणि SDM यांना देखील मान्यता देण्याचा अधिकार आहे. पण पोलीस अधिकारी स्वतःहून हे शव उत्खनन करू शकत नाहीत आदेश मिळाल्याशिवाय. हे पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. आता उत्खनन करण्यामागे उद्दिष्ट काय काय असणार आहेत, मग पहिलं तर मुख्य उत्खनन करण्यामागे प्रमुख कारण जर बघायचं झालं तर मृत्यूचे खरे कारण शोधणे हे 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 उत्खनन करण्यामागे काय प्रमुख उद्दिष्ट असतं. त्यानंतर विषबाधा जर झालेली असेल किंवा हत्या आणि संशयास्पद मृत्यू जर एखाद्या व्यक्तीचा झालेला असेल तरी देखील शव उत्खनन केलं जातं आणि त्याची चौकशी केली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीची ओळख पटत नसेल ते देखील ओळख पटवण्यासाठी देखील हे शव उत्खननाची काय प्रोसेस सांगितलेली आहे. न्यायालयीन तपासासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी तर असे काही त्याची मुख्य उद्दिष्ट आहेत किंवा कारणं आहेत कशासाठी हे पुरलेलं शव काढलं जातं. तर खरं मृत्यूचं कारण शोधणे, विषबाधाचा संशय असेल किंवा हत्या संशयास्पद मृत्यू झाला असेल आणि ओळख निश्चित करणे आणि न्यायालयीन तपासासाठी पुरावे गोळा करणे, असे काही कारणं त्यामध्ये सांगितली जातात. महत्त्वाचे आहे जर विचारलं तर लक्षात ठेवावं लागेल. मग हे शव उत्खनन करत असताना परवानगी म्हणजे उपस्थित राहण्यासाठी कोणाकोणाला परवानगी असते, तर उत्खनन करत असताना दंडाधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी आणि एक वैद्यकीय तज्ज्ञ अशा व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असते. तसेच कुटुंबातील व्यक्ती देखील त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. म्हणजे शव उत्खनन झाल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांची मदत देखील होते. मग भारतामध्ये आता ही जी काही कालमर्यादा आहे, म्हणजे उत्खनन कधीपर्यंत केलं जातं, एखादं शव पुरल्यानंतर किती कालावधीमध्ये ते शव बाहेर काढण्याची प्रक्रिया सांगितली आहे, म्हणजे कधीपर्यंत काढलं जातं हे शव उत्खनन प्रक्रिया. तर भारतामध्ये अशी कोणतीही कालमर्यादा सांगितली नाही. भारतामध्ये मृतदेह कितीही जुना असला तरी तो तपास करण्यासाठी बाहेर काढता येतो अशी प्रक्रिया आहे. आणि अशाच पद्धतीची प्रक्रिया ब्रिटनमध्ये पण आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये पण आहे, आणि तीच आपण देखील स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर फ्रान्समध्ये 10 वर्ष, जर्मनीमध्ये 30 वर्ष आणि कॅनडामध्ये 20 वर्ष अशा काही लिमिटेशन आहेत. तसेच
युरोपातील जे देश आहेत त्यांच्या प्रत्येक देशाच्या कायद्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीचा फरक त्या पण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. काही धार्मिक बाबी असतील, सामाजिक बाबी असतील, यांचा विचार करून देखील त्यांचा समावेश कायद्यामध्ये वेगवेगळ्या करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं काय, भारतामध्ये कधी केलं जातं, कधीही केलं जातं, तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा आहे. 2021मध्ये देखील त्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढील आणखी काही पॉईंट पाहूया. पुढे आहे शव उत्खनन करण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया. म्हणजे कधी करतात शव उत्खनन, तर शव उत्खनन करण्यासाठी फक्त ते दिवसा आणि सूर्यप्रकाशाच्या वेळेसच केलं जातं. म्हणजे पहाटेच्या वेळेस नॉमिनली ते करतात. नमुने मग काय काय गोळा करतात, हे शव उत्खनन केल्यानंतर शव म्हणजे मेलेला मृतदेह ज्यावेळेस आपल्याला सापडतो त्यावेळेस कशा पद्धतीची तांत्रिक प्रक्रिया असते. मग जर मृतदेह कुजला असेल किंवा त्याचा सांगाडा झाला असेल तर रासायनिक विश्लेषण करण्यासाठी काही नमुने घेतले जातात. मग जर हाडे किंवा हाडाचे नमुने घ्यायचे असतील तर विशेषतः लांब हाडे किंवा कवटीचे हाड अशा पद्धतीचे नमुने गोळा केले जातात. तसेच केस व नखे यांचे जर नमुने घ्यायचे असेल आणि त्यांचे नमुने काय घेतात केस आणि नखे, तर आर्सेनिक किंवा जड धातूच्या विषबाधा ओळखण्यासाठी जर झालेली असेल तर त्याचा तपास करण्यासाठी केस आणि नखे हे घेतले जातात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू विषबाधेमुळे झालेला असेल. तसेच मातीचा देखील नमुना घेतला जातो. मृतदेहाच्या वरची आणि खालची थोड्या अंतरावरील माती घेतली जाते. हे जमिनीतून नैसर्गिकरित्या विष शरीरात गेले नाही ना हे तपासण्यासाठी माती देखील त्या काळात म्हणजे नमुन्यामध्ये असते. हाडे, केस व नखे आणि माती असे हे 3 नमुने शव उत्खनन करत असताना शव उत्खनन केल्यानंतर घेतले जात असतात. तर आणखी एक महत्त्वाचा नियम आहे आणि फोकस यावरतीच असतं आयोगाचं. आता एखादा शव आहे म्हणजे एखादा मृतदेह पुरल्यानंतर हवा, पाणी की उघड्या वातावरणात म्हणजे कोणत्या ठिकाणी लवकर कुजतो हे दाखवणारा एक नियम आहे, तो म्हणजे कॅस्परसचा नियम आहे. हे पण लक्षात ठेवायचे. कॅस्परसचा नियम आपल्याला काय दर्शवतो, तर शव उत्खनन किंवा ज्यावेळेस आपण करतो किंवा एखादा मृतदेह किती कालावधीमध्ये कुजतो हे दर्शवणारा हे दर्शवणारा एक नियम आहे, तो म्हणजे कॅस्परसचा नियम आहे. त्याला कॅस्परस डिक्टम अशा पद्धतीचा नियम त्याला म्हणतात. कॅस्परस डिक्टम हा जोहान कॅस्परस यांनी शोधलेला एक सिद्धांत आहे आणि तो मृतदेहाच्या विघटनाचा दर मापन करणारा एक महत्त्वाचा नियम म्हणून फॉरेन्सिकमध्ये आज ओळखला जातो. मग सर्वात लवकर शरीर विघटन कोणत्या माध्यमात होते, तर हवा माध्यमात. म्हणजे उघड्यावरती ठेवल्यानंतर एका आठवड्यामध्ये सर्वात वेगवान शवाचं विघटन होतं. त्यानंतर पाणी आहे, त्यानंतर माती आहे आणि हे जे काही प्रमाण आहे 1:2:8 आहे. अशा पद्धतीनं म्हणजे 1 आठवड्यामध्ये जर उघड्यावरती ठेवल्यानंतर शव हे विघटन पावत असेल शव, तर 2 आठवड्यामध्ये पाण्यामध्ये जर मृतदेह असेल तर तेवढ्याच कालावधीमध्ये जेवढं हवेमध्ये ठेवलेलं शव होतं तेवढ्याच कालावधीमध्ये काय होतं, तो पण विघटन पावतो. आणि जमिनीमध्ये जवळपास 8 आठवडे एवढा कालावधी लागतो तेवढंच शव विघटन होण्यासाठी. म्हणजे अंदाजे जर सांगायचं झालं तर हे कॅस्परस डिक्टम काय आहे, तर शरीर विघटनाचा दर ठरवणारा एक नियम आहे. आणि जर हवेमध्ये 1 आठवड्यामध्ये शरीर विघटन पावत असेल तर पाण्यामध्ये त्यासाठी तेवढंच शरीर विघटन होण्यासाठी 2 आठवडे लागतात आणि मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये 8 आठवडे तेवढंच शरीर विघटन होण्यासाठी लागतात. म्हणून सर्वात वेगवान जे आहे शरीर विघटन कोणत्या ठिकाणी होतं, हवेमध्ये होत असतं. हे लक्षात ठेवा. आणि यामुळे काय होतं, यामुळे मृत्यूचा अंदाज योग्य पद्धतीने काढण्यास काय होते, मदत होते या नियमामुळे. हे लक्षात घ्या. हवेमध्ये 1 आठवडा, पाण्यामध्ये तेवढंच शरीर विघटन होण्यासाठी 2 आठवडे आणि जमिनीमध्ये
8 आठवड्यामध्ये तेवढं ते शरीर काय होतं, विघटित पावलं जातं, हे लक्षात घ्या. म्हणून 128 लक्षात ठेवा. हवा, पाणी आणि जमीन. अनेक वेळा परीक्षांना विचारलेलं आहे. सर्वात जास्त वेगानं शरीराचं विघटन हवेत होतं आणि म्हणजे बाहेर ठेवल्यानंतर, आणि सर्वात कमी जमिनीमध्ये असल्यानंतर. या काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर काही परीक्षेसाठी महत्त्वाचे पॉईंट आहेत. उद्देश खून असेल, विषबाधा असेल किंवा किंवा ओळख पटवणे किंवा इतर काही बाबीसाठी शव उत्खनन केलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं असतं हे. हे काही पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे आणखी काही पॉईंट आहेत. तर नवीन कायदेशीर कलम काय, 196 4 कलमानुसार हे केलं जातं उत्खनन. जुने जे काय होते 176 मध्ये होते CRPCच्या. आदेश कोण देत असते, कार्यकारी दंडाधिकारी. मग त्यामध्ये DM असतील, SDM असतील, तहसीलदार असतील, असे हे आदेश देत असतात. भारतामध्ये कोणत्याही प्रकारची ही मर्यादा नाही. कधीही कितीही जुना मृतदेह बाहेर काढता येतो. तुलनात्मक जर बघितलं, फ्रान्समध्ये 10 वर्ष, जर्मनीत 30 वर्ष, कॅनडामध्ये 20 वर्ष, तसेच इंग्लंडमध्येही अशा पद्धतीची कोणतीही मर्यादा नाही आहे. प्रक्रिया केवळ सूर्यप्रकाशामध्येच काढलं जातं शव उत्खनन. तर हे पण लक्षात ठेवा. आणखी काही पॉईंट पुढे बघणार आहोत आपण. आता उत्खननाचे ठिकाण, मृतदेह ज्या ठिकाणी पुरला आहे त्याच ठिकाणी किंवा जवळपासच्या सोयीस्कर ठिकाणी देखील शव उत्खनन केले जाऊ शकते. म्हणजे उत्खनन केल्याच्या नंतर जर त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचं आहे किंवा PM करायचं आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी देखील केलं जाऊ शकतं PM. किंवा जर ते शव इतर हलवण्यासारखं जर नसेल त्याची कंडिशन, तर त्याच ठिकाणी देखील हे केलं जाऊ शकतं. मातीचे नमुने जर बघितलं तर विषबाधेचा संशय असल्यास मृतदेहाच्या वरची आणि खालची 5-5 मीटर अंतराची माती घेतली जाते. सांगाड्याची स्थिती, मांस जर नसेल आणि विषबाधा जर तपासायची असेल तर त्यासाठी दाते आणि हाड, केस हे जतन केले जाऊ शकते. ओळख पटवण्यासाठी मृताच्या नातेवाईकाकडून कपडे असतील, दागिने असतील किंवा दातांची ठेवण असेल तर त्यावरून त्यांची ओळख पटवली जाते. आत्ताच बघितलं आपण कॅस्पर्स डिक्टम म्हणजे काय, तर कुजण्याचा वेग आहे हा. आणि त्यांचे गुणोत्तर कसे असते, 1:2:8 असते. 128 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आपण मगाशी जे काही पॉईंट घेतले त्यानुसार एक प्रश्न देखील आहे आपल्याकडे. बघा, खालील विधानाचा शव उत्खननासंबंधी विचार करा. 2021च्या मेन्सला पडलेला प्रश्न आहे. शव उत्खनन म्हणजे जमिनीतून मृत शरीर बाहेर काढणे, बरोबर. कार्यकारी दंडाधिकारी यांची कायदेशीर परवानगी त्याला आवश्यक असते, हे पण बरोबर आहे. दोन्ही पण पॉईंट बरोबर. भारतामध्ये शव उत्खननाची मर्यादा 10 वर्षाची आहे हे मात्र चुकीचं आहे. म्हणून बरोबर विधान काय, अ आणि ब जे आहेत, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब ही जी काही 2 विधान आहेत तर ती कशी आहेत, बरोबर आहेत. भारतामध्ये त्यासाठीची मर्यादा किती आहे, कितीही, म्हणजे त्या अशी काही निश्चित मर्यादा नाही. नो लिमिट आहे. भारतामध्ये कधीचंही त्याचं उत्खनन केलं जाऊ शकतं. आणखी काही प्रश्न आपण बघूया. काही प्रश्न बघा, आयोगासारखेच आणि अनेक साऱ्या परीक्षांना आलेले, ते देखील आपण करेक्शन केलेलं आहे. बघा, उत्खननानंतर सांगाडा प्राप्त झाल्यास लिंग निश्चिती करण्यासाठी कोणत्या हाडाचा अभ्यास सर्वाधिक अचूक मानला जातो. म्हणजे ज्यावेळेस सांगाडा सापडला उत्खनन केले असता, मग त्या व्यक्तीचं लिंग निश्चित करायचं आहे, तर ते कशावरून केलं जाऊ शकतं, तर ते आहे श्रेणी आणि कंबर. त्याला पेल्विक्स असे पण त्याला म्हणतात. तर त्यावरून ती व्यक्ती स्त्री होती की पुरुष होती ते आपल्याला नैसर्गिकरित्या सांगता येतं किंवा त्यावरून आपण सांगू शकतो, पेल्विस या हाडावरून. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू. कॅस्परचा नियम किंवा कॅस्पर डिक्टम आणि उत्खनन यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या विधानावरून स्पष्ट होतो. बघा, विचारलं विधान लगेच. जमिनीत पुरलेला मृतदेह हवेतील मृतदेहापेक्षा 8 पटीने वेगाने कुजतो. पाण्यात असलेला मृतदेह जमिनीत पुरलेल्या
मृतदेहापेक्षा 4 पट वेगाने कुजतो. हवेत 1 आठवडा उघडा राहिलेला मृतदेह आणि जमिनीत 8 आठवडे पुरलेला मृतदेह त्यात कुजण्याचे प्रमाण समान असते. उत्खननानंतर मृतदेह 4 तासाच्या आत पुन्हा पुरावा लागतो. तर त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर सी नंबरचं विधान बरोबर आहे. एकास 128 आपण लक्षात ठेवलेलं आहे. एकास 2 8. तर पर्याय क्रमांक काय? 3 आहे. हवेत 1 आठवडा उघडा राहिलेला मृतदेह आणि जमिनीमध्ये 8 आठवडे पुरलेला मृतदेह त्या दोघांचं प्रमाण कसं असतं? समान असतं. कुजण्याचं प्रमाण लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3. तोच नियम आहे 128. त्यालाच कॅस्परस डिक्टम असे म्हणतात. मगाशी पण सांगितलं आपण. पुढचा प्रश्न आहे, उत्खनन केलेल्या मृतदेहाच्या रासायनिक विश्लेषणासंदर्भात मातीचे नमुने घेण्याचे मुख्य कारण काय असेल? तर पहिला ऑप्शन आहे मृतदेहाच्या कुजण्याचा नेमका दर मोजण्यासाठी, जमिनीतील नैसर्गिक खनिजामुळे, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी, जमिनीतील विषारी घटक आर्सेनिक जमिनीतील नैसर्गिकरित्या बाहेर आहेत की बाहेरून शरीरामध्ये गेले आहेत हे तपासण्यासाठी. हेच त्याचं ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य. त्यानंतर उत्खनन प्रक्रियेच्या कायदेशीर अधिकाराबाबत खालील विधाने तपासा. काय म्हणले? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार केवळ न्यायिक दंडाधिकारी उत्खननाचे आदेश देऊ शकतात. उत्खनन प्रक्रियेसाठी भारतात कोणतीही कालमर्यादा निश्चित नाही. पोलीस कोठडीतील मृत्यूच्या बाबतीत उत्खननाचे आदेश देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना असतात. आता त्यामध्ये अयोग्य विधानं कोणती आहे? तो क एक अयोग्य आहे आणि एक अयोग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. भारतामध्ये अशी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही. पोलीस कोठडीमध्ये मृत्यूचे जे काही आहे ते पण चुकलेलं आहे. कार्यकारी दंडाधिकारी असतात. चुकीचं कारण पोलीस कोठडीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर दंडाधिकारी त्यांना आदेश देत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्यानंतर मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेसंदर्भात कॅस्परसचा नियम काय दर्शवितो? तर काय दर्शवितो? हवा, पाणी आणि जमीन यानुसार मृतदेह कुजण्याच्या वेगातील गुणोत्तर दर्शवते. 128 मग आपण सांगितले आपण. ओके, तर हे लक्षात घ्या. अशा स्वरूपाचे हे प्रश्न आहेत. अवघड असं काही नाही. एक पॉईंट घेऊन आपण ते पॉईंट ऑफ व्ह्यूनं तयार करत आहोत. वेगळं असं काही अवघड जाणार नाही तुम्हाला.